भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे, आढळराव पाटलांकरता समर्थन करून त्यांच्या विजयी होण्याकरता प्रयत्न करणारे सर्व मंचावरचे सन्मान्य नेते मंडळी आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, आपण सगळ्यांना माहिती आहे की ही निवडणूक कोणा व्यक्तीचं कोणा पक्षाचं भविष्य निश्चित करणारी निवडणूक नाही आहे। तर ही निवडणूक खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या भविष्याचा आणि भवितव्याचा निर्णय घेणारी निवडणूक आहे। गेल्या 10 वर्षापासून मोदीजींच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये जे सरकार आहे त्या सरकारमध्ये मंत्री राहण्याचं सौभाग्य मला मिळालं। मी माझ्या डिपार्टमेंट तर्फे पुणे विभागाला 2 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त कामं या ठिकाणी पूर्णपणे केलेली आहे। आपल्या महाराष्ट्राचं दैवत म्हणजे आपण सगळे पंढरपूरच्या विठोबाचे भक्त आहोत। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृती आणि मराठी संत वाङ्मय या सगळ्यावर आपल्या सगळ्यांची श्रद्धा आहे। आपल्या या महाराष्ट्रातले लाखो वारकरी दरवर्षी वारीला जातात पंढरपूरला, आणि मी मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा हा निर्णय घेतला की तुकाराम महाराजांच्या देहूपासून आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीपासून पंढरपूर पर्यंत पालखी मार्ग बांधायचा। आणि माझं हे भाग्य आहे की हा पालखी मार्ग जवळपास पूर्ण होत आलेला आहे आणि निवडणूक संपली की याचं उद्घाटन होणार आहे। हे आपल्या सगळ्यांकरता खूप अभिमानाचा आणि आनंदाचा हा क्षण आहे। ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, गजानन महाराज, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज या सगळ्यांनी आपलं जीवन समृद्ध आणि संपन्न केलेलं आहे। आपल्या जीवनाला आकार दिलेला आहे। आपल्या सगळ्यांचं ते दैवत आहे। आणि म्हणून अतिशय ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या मार्गदर्शनाशी जीवनाशी जुळलेला असा हा 12,000 कोटी रुपयाचा पालखी मार्ग ठिकठिकाणी तुकाराम महाराजांच्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमा उभ्या केल्या। एवढंच नाही तर ज्ञानेश्वर महाराजांनी वृक्षवल्ली म्हणून ज्याचा उल्लेख केला ते वृक्ष पण आपण या ठिकाणी लावण्याचा निर्णय घेतलेला। मी ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो तेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे मला बांधायला मिळाला। मुंबई शहरामध्ये 55 उड्डाणपूल बांधायची संधी मिळाली। वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट करण्याची संधी मिळाली। त्याच काळामध्ये मी पुणे ते अहमदनगर हा रस्ता देखील बांधला। पण पुणे हे फास्टेस्ट ग्रोइंग सिटी आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपली लोकसंख्या वाढते आहे की त्यामुळे स्वाभाविकपणे आज कितीही रस्ते बांधले तरी ट्रॅफिक काही कमी होत नाही, गाड्यांची संख्या काही कमी होत नाही। आणि म्हणून या भागामध्ये आम्ही आता असा निर्णय केलेला आहे की पुण्यापासून औरंगाबाद संभाजीनगरपर्यंत एक नवीन रस्ता बांधायचा निर्णय केलेला आहे। आणि हे काम आम्ही महाराष्ट्र सरकारच्या MSIDC ला दीक्षित साहेब ज्याचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत त्यांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे। हा रस्ता तर करणारच आहे,
पुणे ते औरंगाबाद 2 तासामध्ये. पण त्याचबरोबर पुण्याचा आणि मुंबईचा आणि सोलापूर आणि कोल्हापूरचा ट्रॅफिक कमी करण्याचा आम्ही खूप मोठा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. तुम्ही कधी हिमाचल प्रदेशमध्ये मनालीला गेला असाल, मनालीला वरती जायला रोहतांग पासला जायला 3.5 तास लागतात. पण मनालीमध्ये आम्ही अटल टनेल बांधलेली आहे. आता 3.5 तास नाही तर 8 मिनिटात जाता येतं. 8 मिनिटात. नंतर या टनेलमधून बाहेर आल्यानंतर हिमालयाच्या मध्यभागातून आपण 8 टनेल आणि रस्ता लडाख आणि लेह पर्यंत बांधायला घेतलेला आहे. लडाख लेहला आल्यानंतर एक जोजिला नावाची आशियामधली सगळ्यात मोठी टनेल 11.6 किलोमीटर बांधून जवळपास पूर्ण करत आणलेली आहे. पुढच्या 3-4 महिन्यात त्याचं उद्घाटन होणार आहे. ती टनेल कारगिल जिथे युद्ध झालं त्याच्या खाली आहे. तिथून बाहेर निघालं की झेडमोर टनेल आहे आणि झेडमोर टनेल देखील आता पूर्ण झाली आणि ती पूर्ण करून आपण श्रीनगरमध्ये येतो. श्रीनगरमध्ये आल्यानंतर श्रीनगर जम्मू हायवे आता 4 लेन केलेला आहे आणि 18 टनेल माझ्या काळामध्ये आपण त्या रोडवर बांधले. 18 टनेल. आणि कटराच्या आधी कटरा दिल्ली एक्सप्रेस हायवे आहे, ज्यामुळे ऍक्सिस कंट्रोल एक्सप्रेस हायवेने अमृतसर वरून आपण दिल्लीला येऊ आणि दिल्ली ते मुंबई हा द्रुतगती महामार्ग आहे. मुंबई पुण्यापेक्षा एक्सप्रेस हायवेपेक्षा रुंदीमध्ये 3 पट मोठा आहे आणि 1 लाख कोटी रुपयाचा एक रस्ता या वर्षी डिसेंबर पर्यंत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट पर्यंत बांधून पूर्ण होणार आहे. पण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे ने आपण दिल्लीहून निघून सुरतला आलो की सुरतवरून सुरत चेन्नई हा नवीन 50,000 कोटी रुपयाच्या हायवेचं काम जोरात सुरू आहे. आपण सुरतवरून निघालो की नाशिकला, नाशिकहून निघालो की अहमदनगरला, अहमदनगरहून निघालो की सोलापूरला, सोलापूरहून निघालो की कर्नूलला आणि कर्नूलवरून हैदराबाद, चेन्नई, बेंगलोर, मंगलोर, कोचीन, त्रिवेंद्रम, कन्याकुमारी पर्यंत. आता दिल्लीहून जर दक्षिणेत जायचं असेल, आंध्र, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, तर आता मुंबई आणि पुण्याला आणि कोल्हापूर आणि सोलापूरला येण्याची गरज नाही. हा ट्रॅफिक तिकडनंच जाणार आहे. त्यामुळे आपल्या भागातलं कंजेशन कमी होणार आहे. पुणे औरंगाबादमुळे या रोडवरचं कंजेशन कमी होणार आहे. आणि एवढंच नाही तर आपल्या भागामध्ये आपल्याला ट्रॅफिक जाम पासून मुक्ती मिळावी म्हणून अतिशय महत्त्वाचे प्रोजेक्ट 40,000 कोटी रुपये खर्च करून डबल डेकर फ्लायओव्हर आपण या भागामध्ये बांधायचा निर्णय घेतलेला आहे. पुण्याचा हा जो आपला ग्रीनफील्ड हायवे आहे पुणे औरंगाबाद, हा विशेषतः रांजणगाव तिथून विडकीन, औरंगाबाद आणि अहमदनगर शहराच्या बाहेरून बीड जिल्ह्यामधून डायरेक्ट औरंगाबादला जाणार आहेत पैठणच्या बाहेरून. आणि म्हणून हे अंतर केवळ 2 तासात होणार आहे. शिरूर मधला पुणे नाशिक रस्ता ही अतिशय ट्रॅफिक आहे. नाशिक फाटा ते खेड डबल डेकर एलिव्हेटेड रोडचा आम्ही टेंडर काढलेला आहे. हा 30 किलोमीटर आहे. त्याची किंमत 10,000 कोटी रुपये आहे आणि हा 6 पदरी आहे. खाली रस्ता, वरती फ्लायओव्हर, त्याच्यावरती फ्लायओव्हर आणि आज मला आनंद आहे की त्याच्यावरती आपण मग मेट्रो चालवू शकतो अशी व्यवस्था पण केलेली आहे. मला विश्वास आहे की या रोडमुळे नाशिक फाटा ते खेड या रस्त्यावरचा ट्रॅफिक कमी होणार आहे आणि खेडच्या पलीकडे नाशिक पर्यंत
आता जडारांनी सांगितलं त्या ठिकाणी 6 गावांना बायपास केलेला आहे, त्याची कामं सुरू आहे. म्हणजे पुणे ते नाशिक यातल्या ट्रॅफिक जॅमची अडचण निश्चितपणे दूर होईल. आधी ज्याकरता 1 ते 1.5 तास लागत होता ते केवळ 25 मिनिटात होईल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. दुसरा महत्वाचा, तळेगाव चाकण शिक्रापूर 54 किलोमीटर, किंमत 7,000 कोटी रुपये. ROW 25 मीटरचा आहे, सद्यस्थिती 2 पदरी आहे. तळेगाव चाकण शिक्रापूर या 54 किलोमीटर लांबीमध्ये डबल डेकर उड्डाण पूल आहे. खाली रस्ता, त्याच्यावर उड्डाण पूल, त्याच्यावर उड्डाण पूल. याचे डिझाईन फायनल झालेला आहे, याचेही टेंडर काढलेला आहे. आणि मला विश्वास आहे की हा रस्ता तळेगाव चाकण शिक्रापूर पर्यंत येण्याचा ट्रॅफिक जॅमचा प्रॉब्लेम यातून पूर्णपणे सुटेल. तिसरा जो रस्ता आहे तो पुणे ते शिरूर आहे. आणि हा जो हायवे प्रोजेक्ट आहे हा 10,000 कोटी रुपयाचा आहे. पुणे अहमदनगर मार्गावर आहे. आणि या हायवेमुळे निश्चितपणे शिरूर पर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचा ट्रॅफिक जाम राहणार नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी प्रदूषण पण कमी होईल. आणि मल्टीलेअर फ्लायओव्हर असल्यामुळे वर्षावर लोक निघून जातील, ही पण सुविधा प्राप्त होणार आहे. हडपसर ते यवत हा जवळपास 4,000 कोटी रुपयाचा 33 किलोमीटर पुन्हा डबल डेकर एलिव्हेटेड हायवे आहे. आणि यामुळे मला विश्वास आहे की वाहतुकीच्या कोंडीची समस्या सुटेल. जिथे 1.5 तास लागला तिथे 20 मिनिटात आपला प्रवास होईल. मला आनंद आहे की या 4ही रस्त्यामुळे आपण पुण्याचा रिंग रोड देखील तयार केलेला आहे. 173 किलोमीटरचा भाग 1 जो आहे तो उर्से ते शिवरे लांबी 68 किलोमीटर. भाग 2 शिवरे ते सोरतापवाडी लांबी 34 किलोमीटर. भाग 3 सोरतापवाडी ते सोलू लांबी 30 किलोमीटर. भाग 4 सोलू ते उर्से लांबी 39 किलोमीटर असा हा रिंग रोड आहे. त्यालाही आपण मंजुरी दिलेली आहे. महाराष्ट्र सरकारने सांगितलं की हे काम आम्ही करतो, तर आपण हे काम त्यांना दिलेलं आहे. म्हणजे या 5ही कामाची जर तुलना केली तर तुमच्या मतदारसंघात आणि बाजूला 50,000 कोटी रुपयाची कामं होणार आहे. पालखी मार्ग वेगळा, पुणे सातारा कोल्हापूर 6 लेन होतो तो वेगळा, पुणे औरंगाबाद होतो, पुणे आता बंगलोर पण रस्ता आपण बांधायला घेतला आहे. आज या भागामध्ये 2 ते 2.5 लाख कोटी रुपयाची कामं होत आहेत. या कामाचं श्रेय कोणाला आहे? या कामाचं श्रेय मला नाही आहे, अड्याळांना नाही आहे. या कामाचं श्रेय खऱ्या अर्थाने कोणाला असेल तर माझ्या समोर बसलेल्या जनतेला आहे. कारण या जनतेने आम्हाला खासदार म्हणून निवडून दिलं, मोदी निवडून आले, मेजॉरिटी आली, ते प्रधानमंत्री झाले आणि म्हणून महाराष्ट्र बदलला. मी 5 लाख कोटी रुपयाची कामं महाराष्ट्रात केली. 18,000 कोटी रुपये जलसिंचनाकरता दिले. पश्चिम महाराष्ट्रामधले जे प्रकल्प बंद पडलेले होते, टेंभू, म्हैसाळ, त्या सगळ्या ठिकाणी मला सोलापूर जिल्ह्यात आता हेलिकॉप्टरवरून वरती जत दुष्काळी भाग सांगली आणि साताऱ्याचा त्या भागामध्ये पाणी पोहोचलेलं बघायला मिळालं. मला मनापासून खूप आनंद झाला. या भागामधला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे, तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. त्याकरता उद्योग, व्यापार आणि शेतीच्या क्षेत्रात प्रगती आणि विकास झाला पाहिजे. पण उद्योग आणि व्यापार, शेतीमध्ये व्यवसाय करायचा असेल, विकास करायचा असेल तर 4 गोष्टी आवश्यक आहेत. वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशन. रस्ते पाहिजे, दळणवळणाची साधनं पाहिजे, पाणी पाहिजे आणि वीज पाहिजे. मला अतिशय आनंद आहे
की त्यामुळे शेतकऱ्यांचाही विकास होईल आणि तरुण मुलाच्या हाताला काम मिळेल. मी ट्रान्सपोर्टचा मंत्री, ऑटोमोबाईलचा मंत्री आहे. मी आता मध्ये इलेक्ट्रिकची गाडी सुरू केली, इलेक्ट्रिकची स्कूटर, इलेक्ट्रिकची कार, इलेक्ट्रिकची बस आणि 6 महिन्याच्या आत आता इलेक्ट्रिकचा ट्रॅक्टर पण येणार आहे. आपल्या शेतकऱ्याचा खर्च निग्लिजिबल होईल. डिझेल पेट्रोलची गरज नाही आहे. आमच्या सरकारमध्ये मी 2004 पासून सातत्याने इथेनॉलची मागणी करत होतो, पण मला आनंद आहे की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही इथेनॉल सुरू केलं. मीच ऑटोमोबाईलचा मंत्री आहे, माझ्याकडे इनोवा गाडी आहे आणि ती गाडी शेतकऱ्यांनी तयार केलेल्या 100% बायो इथेनॉलवर चालते. 60% वीज तयार करते, 40% इथेनॉलवर चालते. आणि मला सांगताना तुम्हाला आनंद होतोय की ॲव्हरेजचा हिशोब लावला तर 25 रुपये लिटर पेट्रोलचा भाव पडेल, एवढ्या प्रमाणामध्ये आपली बचत होणार आहे. एवढा ॲव्हरेज आहे. आता इंडियन ऑइल इथेनॉलचे 3 पंप टाकणार आहे. बजाज, TVS, हिरो, होंडा इथेनॉलच्या बाईक, स्कूटर मार्केटमध्ये आणणार आहे. आणि माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की इथेनॉल म्हणजे इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस. आम्ही इलेक्ट्रिकच्या गाड्या आणल्या, इथेनॉलच्या आणल्या. आता पाण्यापासून हायड्रोजन तयार होणार आहे. माझ्याकडे दिल्लीला गाडी आहे, तिचं नाव आहे मिराई. मिराई जपानी शब्द आहे. मिराईचा अर्थ आहे भविष्य. आणि या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता नाही आहे, तर तो आता ऊर्जादाता झालेला आहे. केवळ ऊर्जादाता नाही, तर आपला शेतकरी आता इंधनदाता झाला आहे. केवळ इंधनदाता नाही, तर आपला शेतकरी आता हायड्रोजन तयार करणार आहे. देशातला शेतकरी बिटुमिन, डांबर तयार करतोय, हवाई इंधन तयार करतोय. आणि आता आपली गावं समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. मला विश्वास आहे की आपल्या देशाचं जर भविष्य बदलवायचं असेल, शेतकऱ्यांचं कल्याण करायचं असेल, तरुण मुलाच्या हाताला काम द्यायचं असेल, तर आपल्या देशाला आपल्याला जगातली सगळ्यात 3ऱ्या नंबरची मोठी आर्थिक व्यवस्था करायची आहे. $5 ट्रिलियन इकॉनॉमी करायची आहे. आपल्या देशातल्या तरुण इंजिनियर्सने जगामध्ये जाऊन आपलं नाव कमावलेलं आहे. हा देश सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली झाला पाहिजे. हा देश भूक, आतंक, भ्रष्टाचारापासून मुक्त झाला पाहिजे. हा देश विश्वगुरु झाला पाहिजे. या देशात $5 ट्रिलियन इकॉनॉमी झाली पाहिजे. हे आमचं स्वप्न आहे. आणि हे स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर मी आपल्याला विश्वासाने सांगतो की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली येणारं सरकार यांनी 10 वर्षात एवढी कामं केली आहे. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जिल्ह्यात, पश्चिम महाराष्ट्रात गेल्या 60 वर्षात जेवढी कामं झाली नाही, तेवढी या 10 वर्षात माझ्या एकट्या डिपार्टमेंटने एवढी कामं केली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विश्वास देतो की तुमच्या स्वप्नातलं पुणे, तुमच्या स्वप्नातले खऱ्या अर्थाने महाराष्ट्र आणि तुमच्या स्वप्नातला भारत निर्माण करणं हेच आमचं स्वप्न आहे. जे काँग्रेसने 60 वर्षामध्ये केलं नाही, ते आम्ही 10 वर्षात करून दाखवलं आहे. आणि म्हणून त्यांच्याजवळ विषय नाही आहे. तुमच्याकडे येतात, खोटा प्रचार करतात की भारतीय जनता पार्टी निवडून आली, NDAचं सरकार आलं तर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार आहे. मी लॉ ग्रॅज्युएट आहे. संविधानाचा पेपर आम्हाला होता. सुप्रीम कोर्टामध्ये केशवानंद भारती नावाची मोठी केस झालेली आहे. आणि त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आणि 7 न्यायमूर्तींनी एक निवाडा दिला आहे. तो निवाडा काय आहे? केशवानंद भारती केस मधला निर्णय हा आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज.
घटनेची मूलभूत तत्व कधीही बदलू शकत नाही. कोणी नेता, प्रधानमंत्री, राष्ट्रपती आणि संसद देखील घटनेची मूलभूत तत्व बदलवू शकत नाही. ही मूलभूत तत्व काय आहे? लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, फंडामेंटल राईट, फ्रीडम ऑफ स्पीच हे बदलू शकत नाही. पण घटनेचा पार्ट 2 जो आहे त्या याच्यामध्ये जी कलम आहे ती बदलू शकतात. पण मला आपल्याकडे सांगताना दुःख होत आहे की बाबासाहेबांचं संविधान 80 वेळा तोडायचं पाप या देशात कोणी केलं असेल तर काँग्रेसवाल्यांनी केलं आहे. आणीबाणीच्या काळामध्ये, इंदिराजींच्या काळामध्ये तर घटनेची 80-83 करून टाकली. जनता पार्टी आल्यावर पुन्हा घटना दुरुस्ती करावी लागली होती. आणि म्हणून ज्या काँग्रेसने घटना तोडण्याचा 80 वेळा पाप केलं ते काँग्रेसवाले आता सांगून राहिले आहेत की भाजपवाले निवडून आले तर घटना बदलवणार आहे. मुसलमानांना सांगतात ये बीजेपी वाले खतरनाक है, ये चुनकर आएंगे तो आपको कटवा देंगे, पाकिस्तान भिजवा देंगे, सुरक्षित रहना है तो पंजे पर मुहर लगाओ. मला सांगा, उज्ज्वला योजना, आयुष्य योजना, इतक्या योजना आल्या, हजारो लाखो करोडो लाभार्थी आहेत. एक तरी उदाहरण सांगा की मुस्लिमाला आणि दलिताला या योजनेत भाग घेता येणार नाही म्हणून त्यांना आम्ही या योजनेचा फायदा दिला नाही, त्यांच्यावर अन्याय केला, असं एक तरी उदाहरण सांगा. कोणावरही अन्याय केला नाही. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं दैवत मानतो. दिल्लीला माझ्या घरी, माझ्या ऑफिसमध्ये माझ्या आई वडिलांचा फोटो नाही आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, आदर्श राजा, आदर्श पिता, आदर्श शासक, सर्व दृष्टीचे आदर्शाचं यथार्थ परिपूर्ण वर्णन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या, अनेक राज्य जिंकली, पण शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये कुठली मस्जिद तोडली आहे का मला सांगा? कधी नाही. अनेक लढाया लढल्यानंतर लोक शरण आले, तिथल्या महिला त्यांना त्यांची ओटी भरल्या गेली आणि त्यांना आपल्या घरी सुखरूपपणे त्यांचा मान सन्मान करून पोहोचवून देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्या शिवाजी महाराजांची शिवशाही आमचा आदर्श आहे. प्रभू रामचंद्रांचं रामराज्य हे आमचा आदर्श आहे आणि ते देशात आणायचं आहे, हाच आमचा संकल्प आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली सामाजिक आणि आर्थिक समता, महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलेली समता, राजर्षी शाहू महाराजांनी सांगितलेलं सामाजिक आर्थिक परिवर्तन हे आमचं उद्दिष्ट आहे. कोणी व्यक्ती आपल्या जातीने, पंथाने, धर्माने, सेक्सने मोठा नाही, तर तो आपल्या कार्याने आणि कर्तृत्वाने मोठा, याच्यावर आमचा विश्वास आहे. या समाजातली छुआछूत, अस्पृश्यता, जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने मानवतेच्या आणि समतेच्या आधारावर हा समाज उभा झाला पाहिजे, हे आमचं कन्व्हिक्शन आहे. मी पण लोकसभा लढतोय, लाखो मतांनी जिंकणार आहे. मी माझ्या मतदारसंघात लोकांना सांगितलं की मी जात पात पाळत नाही. मैं नागपुर का और नागपुर वाले मेरे, नागपुर मेरा परिवार. आणि स्पष्टपणे सांगितलं कि जो करेगा जात की बात उसको कसके पडेगी लात. आम्ही हे राजकारण कधी केलं नाही, करणार नाही. ज्या लोकांना आपल्या कार्यकर्तृत्वावर विजय मिळवता येत नाही ते जातीच्या ढाली पुढे करतात आणि कोणी जातवाला इतिहास आहे, आपल्या जातवाल्याचं कधी कल्याण करत नाही. आणि म्हणून जाती पातीच्या राजकारणावर विश्वास ठेवू नका. या देशाचं भविष्य बदलवायचं आहे, भारताला विश्वगुरु बनवायचं आहे.
गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करायचं आहे, तरुण मुलाच्या हाताला काम द्यायचं आहे, गाव सुखी समृद्ध संपन्न एवढी करायची आहे की केवळ स्मार्ट शहर नाही तर स्मार्ट विलेज आम्हाला निर्माण करायचं आहे, ही आमची संकल्पना आहे. आणि हे स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर मोदीजींच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार दिल्लीमध्ये आणलं पाहिजे, तर महाराष्ट्रात आपल्या सगळ्यांचं भविष्य बदलणार आहे. आणि म्हणून ही निवडणूक अढाळरावांच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक नाही आहे. ही सगळी कामं झाली त्या काळामध्ये अढाळरावांनी सातत्याने अनेक वेळा माझ्याकडे आले, या कामाचं त्यांनी फॉलोअप केलं. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की पुन्हा एकदा तुमची स्वप्न पूर्ण करण्याकरता, महाराष्ट्राला सुखी समृद्ध संपन्न करण्याकरता, आपल्या देशाला विश्वगुरु बनवण्याकरता आणि जगातली तिसरी आर्थिक व्यवस्था तयार करण्याकरता अढाळरावांच्या या ठिकाणी घड्याळाचं चिन्ह आहे, त्या चिन्हावर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा, त्यांना आपली सेवा करण्याची संधी द्या आणि दिल्लीमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली तुमचं भविष्य बदलवणारं सरकार आणण्याकरता सहकार्य करा, ही विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे. मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने समर्थनाने अढाळराव निश्चितपणे रेकॉर्ड ब्रेक मार्जिनने विजय होतील असा विश्वास व्यक्त करतो. माननीय अजितदादा या ठिकाणी आले, त्यांचंही स्वागत करतो आणि माझ्याबरोबर जोरात नारा द्या, भारत माता की, भारत माता की, भारत माता की जय. धन्यवाद. धन्यवाद गडकरी साहेब. हो सत्कार होते. ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते केंद्रातले केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब, चंद्रशेखर बावनकुळेजी, आजच्या सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रासप, त्याच्यामध्ये आरपीआय आठवले, आरपीआय खरात, कवाडे, सदाशिवराव खोत, अनेक राजकीय पक्ष एकत्र येऊन जी महायुती केली, ह्या महायुतीचे उपस्थित असणारे सर्व घटक पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, माझ्या वाघोली परिसरातील आणि पंचक्रोशीतील जमलेले सगळे माझे बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, मला जरा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण आता मी बीड जिल्ह्यामध्ये होतो. पंकजाताई मुंडे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं माझी तिथं सभा होती आणि त्यामुळे थोडासा वेळ लागला. मित्रांनो, आपण फार पहिल्यापासून एकमेकाला ओळखतो. 91 साली मी या भागाचा खासदार झालो होतो, 3 महिन्याचा झालो होतो, परंतु नंतर काही राजकीय स्थिती नंतर घडली आणि मला राजीनामा द्यावा लागला. परंतु त्यावेळेस पासून तसा बघितलं तर या भागातल्या कार्यकर्त्यांचा माझा आणि जनतेचा संबंध यायला लागला. त्यावेळेसची परिस्थिती आताची परिस्थिती जमीन आसमानाचा फरक पडलाय. वाहतूक प्रचंड वाढलेली आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे लोकांना अक्षरशः इथं प्रवास करणं मुश्किल झालेलं आहे. मी सगळ्या महाराष्ट्रात सांगतो, ही निवडणूक भावकीची गावकीची निवडणूक नाहीये, ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. पुढच्या पिढीचं काय आपण करणार आहोत याबद्दलची दिशा देणारी निवडणूक आहे. एक विजन डोळ्यासमोर ठेवून नरेंद्र मोदी साहेबांनी 10 वर्ष काम केलं, त्याचा उल्लेख गडकरी साहेबांनी आत्ताच आपल्या भाषणामध्ये केला. या 10 वर्षामध्ये गडकरी साहेबांनी देखील तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये माग 60 वर्षामध्ये एवढी कामं झाली नव्हती, एवढी कामं रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर केलेलं आपण पाहतोय. मग आपला पालखी मार्ग देऊळ टू पंढरपूर असेल, आळंद टू पंढरपूर असेल, तिकडे समृद्धी महामार्ग आपण राज्य सरकारने केलेला असेल, वेगवेगळ्या प्रकारचे हायवे केलेले असतील, वेगवेगळ्या प्रकारचे नवीन रोड केलेले असतील. मित्रांनो, मी पण तुमचा पालकमंत्री या नात्याने ज्यावेळेस माहिती घेत असतो त्यावेळेस आपल्याला ही वाहतुकीची कोंडी सोडून एक मार्ग करायचा असेल तर रिंग रोडला चालना दिली पाहिजे. मी अनेक वर्ष प्रयत्न केला, परंतु त्याला काही ना काही यश येत नव्हतं, अडचणी येत होत्या. आता मात्र त्या सगळ्या जागा आपण ताब्यामध्ये घेतल्यात. रस्ते विकास महामंडळाने
आता 20,000 कोटी रुपयाचं रिंग रोडचं टेंडर काढलेलं आहे, जागेची किंमत सोडून. आणि त्याच्यामध्ये आपण मोठाच्या मोठा रिंग रोड पुणे आणि पिंपरी चिंचवडला दोन्ही शहरांना गोलाकार त्या ठिकाणी वळणारा अशा प्रकारचा घेतो, 170 किलोमीटर लांबीचा. त्याच्यामुळं आतमध्ये कारण नसताना काही वाहनं ज्यावेळेस माझ्या नगर रोडवरून येतात, काहींना जायचं असतं नाशिक रोडला, काहींना जायचं असतं इकडं सोलापूर रोडला, काहींना जायचं असतं तिकडं सातारा रोडला, पण ते पण आतमध्ये शिरतात आणि मग शहरातनं गर्दी करतात. त्याकरता इथून पुढं नगर रोड, नाशिक रोड, मुंबई रोड, तिकडं कोकणाचा रोड, तिकडं सातारा रोड, इकडं सोलापूर रोड, तिकडं नीरा रोड, ह्या सगळ्या भागामध्ये वाहनं येत असताना ते शहरामध्ये येणार नाही. माझा प्रयत्न आहे 10 टेंडर आम्ही वेगवेगळे काढलेली आहेत, जेणेकरून फास्ट काम व्हावं अशा प्रकारची माझी भूमिका आहे. एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस हे सगळेजण त्याच्या बाबतीमध्ये मला साथ देत आहेत आणि त्या प्रकारे बरेच वर्षाचं अधुरं राहिलेलं स्वप्न आपण त्या ठिकाणी पुढं करतोय. एवढ्यावर आम्ही थांबणार नाही. महायुतीनं पुढे जाऊन PMRDAचा पण एक रिंग रोड दोन्ही शहराला मिळून आपण करतोय. जमिनीचा योग्य मोबदला देतो, काळजी करू नका. 4पट पैसे कमीत कमी रेडी रेकनरच्या तिथल्या शेतकऱ्याला किंवा तिथल्या घरमालकाला की घराचे आणि त्याचे सगळ्याचे देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याच्यावर कुणाला वाऱ्यावर सोडणार नाही, परंतु त्यांची पर्यायी व्यवस्था त्यांनी त्या पैशातनं करून घ्यावी. आणि हा रोड झाला की एकदा 2 रोड झाल्यानंतर काही प्रमाणामध्ये आपल्याला ट्रॅफिकचा एक दिलासा मिळेल, वाहतुकीची कोंडी सुटायला मदत होईल. एवढ्यावर आपण नाही थांबणार. मधी नरेंद्रभाई मोदींनी 16,000 कोटी रुपयाचे आपल्या इथं मेट्रोचं काम केलं, पण ते झालं वनाज ते रामवाडी, आणि दुसरं झालं निगडी टू आपल्या कात्रज. आता स्वारगेट पर्यंतच आहे, परंतु कात्रज पर्यंत आपण जाणार आहे. मला तिथपर्यंत नाही. मी मरवा रेस्कोर्सला जी सभा होती त्याच्यात मोदी साहेबांना म्हणालो की मोदी साहेब, आमच्या ह्या 4 लोकसभा मतदारसंघाशी संबंधित ही मेट्रो आहे. मग ती बारामती लोकसभा, शिरूर लोकसभा, माझं पुणे लोकसभा किंवा आमची मावळ लोकसभा, चौघांचा भाग या मेट्रोच्या मध्ये येतो. आम्हाला अजून मेट्रो तिकडं चाकणला द्यावी लागेल, इकडं पार मला वाघोरीच्या पुढपर्यंत आणावी लागेल, तिकडं मला उरई कांचन पर्यंत न्यावी लागेल, तिकडं सासवड पर्यंत न्यावी लागेल, पलीकडच्या बाजूला आमच्या देहू पर्यंत न्यावी लागेल, तिकडं चांदणी चौकापर्यंत आहे, परंतु तिथं भागत नाही, त्याच्याही पलीकड भोगाव पर्यंत आपल्याला न्यावी लागेल. तशा आणि इकडं आंबेगाव जे खडकवासल्याच्या नंतरचं गाव आहे परंतु शहरामध्ये आलेलं आहे, अशा प्रकारची मेट्रो केल्याशिवाय गत्यंतर नाही. मित्रांनो, केंद्राच्या विचाराचा खासदार निवडून दिला तरच आपल्याला हक्काने पैसा आणता येईल. आणि त्या पद्धतीनं 20% केंद्राचा, 20% राज्याचा, 10% आपल्या महानगरपालिका किंवा PMRDAचा आणि 50% त्याच्यामध्ये वित्तीय संस्थेचा, अशा पद्धतीनं ते काम आपल्याला करायचंय. त्याच्यामध्ये जरा कामाला वेळ लागतो, परंतु माझी तुम्हाला विनंती आहे की याच्यामध्ये चांगल्यातले चांगले कॉन्ट्रॅक्टर, जसं आता शिवाजीनगर ते हिंजवडीचं टाटाला आम्ही काम दिलेलं आहे आणि टाटाच्या सारखं मागे लागलोय की झटपट काम उरक, झटपट काम उरक. माझ्या माहितीप्रमाणे मी गडकरी साहेबांच्या संपूर्ण भाषणाला नव्हतो, परंतु गडकरी साहेबांनी मला सांगितलं, अजित इथनं आपल्याला डबल फ्लायओव्हर करावं लागेल आणि मग त्याच्यावर मेट्रो करावं लागेल. त्याच्यामध्ये L&Tला त्यांनी सर्वे करायला सांगितलेलं होतं. त्यांच्या मनामध्ये देखील इथली ट्रॅफिकची कोंडी माझ्या नगर रोडची, सोलापूर रोडची सोडवण्याच्या करता निश्चितपणे काही विजन त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे, काही त्यांच्याकडे कार्यक्रम आहे. मित्रांनो, जसं गडकरी साहेब मगाशी म्हणाले, काँग्रेसवाल्यांच्या काळामध्ये अशा पद्धतीची कामं होत नव्हती. मी देखील त्याच सरकारमध्ये होतो, मी देखील त्यावेळेस खासदार काँग्रेसमधनंच पंजावर झालो होतो. ही गोष्ट मी नाकारत नाही, परंतु आज नरेंद्र मोदी विकास पुरुष म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, झटपट निर्णय त्या ठिकाणी देतात, धडाडीनं काम करणारं एक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. आणि त्याच्यावरच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक सहकारी मित्रांनी, मी असेल, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अशा अनेक लोकांनी, मग सुनील टिंगरे असेल, माझा अण्णा बनसोडे असेल किंवा चेतन तुपे असेल, इकडं आमचा अतुल बेनके असेल, दिलीप मोहिते असेल,
सुनील शेळके असेल, दत्ता भरणे असेल, आम्ही सगळ्यांनी मिळून यामध्ये आपल्या भागातली कामं होण्याकरता, तुमच्या माझ्या पुणे पिंपरी चिंचवडचे प्रश्न सोडवण्याच्या करता आणि आपल्या राज्याच्या बरोबर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता, आपल्या इथं पिण्याच्या पाण्याचे काही प्रश्न आहेत. लोकसंख्या इतकी झपाट्याने वाढते की सगळे कार्यकर्ते महायुतीचे मला भेटतात आणि सांगतात, दादा इथं पाण्याचा प्रश्न पुन्हा गंभीर बनलेला आहे. आपण बाबा आसखेडचं पाणी आणलं, आपण इकडं वरसगाव पानशेत खडकवासला टेमघरचं पाणी आणलं, तिकडं पिंपरी चिंचवडला पवनेचं पाणी आणलं, परंतु तेही पाणी वाघोलीकरांनो आपल्याला कमी पडायला लागलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही आता मुळशी धरणातनं वीज तयार करायच्या ऐवजी त्यांना पर्यायी दुसरी वीज उपलब्ध करून द्यायची टाटाला, आणि ते पाणी आपण शहराला आणि आजूबाजूच्या गावांना पिण्याच्या करता घ्यायचं, जेणेकरून वरसगाव पानशेत आणि खडकवासला ह्याचं पाणी तिकडं खाली माझा इंदापूर तालुका, दौंड तालुका, बारामती तालुका, पुरंदर तालुका आणि हवेली तालुका ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पण पाणी मिळेल आणि त्यांची पण शेतीवाडी, त्यांची पण फळबाग, त्यांची पण फुलबाग ही चांगल्या प्रकारे होईल. या पद्धतीचं धोरण मित्रांनो आम्ही स्वीकारलेलं आहे. त्याकरता उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं 13 तारखेला आपल्या भागातनं शिवाजीराव आढळराव पाटील यांचं घड्याळाचं चिन्ह आहे, त्याच्या समोरचं बटन दाबण्याचं काम करायचं, कारण त्यांना माग 3दा खासदारकीचा अनुभव आहे. शिवाजीरावांनी त्या काळामध्ये चांगलं काम केलं. मीच मागच्या वेळेस शिवाजीरावांचा पराभव करण्याच्या करता डॉक्टर अमोल कोल्हेला पक्षात घेतलं. मी त्यांना तिकीट दिलं. मला वाटलं की एक तरुण मुलगा आहे, तरुण कार्यकर्ता आहे, तरुण अभिनेता आहे, काहीतरी आपल्याकरता चांगलं करेल. परंतु निवडून आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, दादा मी सेलिब्रिटी आहे, मी काम करायला मोकळा नाही, मी अभिनेता आहे, मी कलाकार आहे, मी नट आहे, मी मालिकेमध्ये काम करतो, मी चित्रपटात काम करतो आणि मला हे शक्य नाही. मित्रांनो त्याच्यामुळं ते राजीनामा द्यायला निघाले होते. मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, अनेक वर्ष जरी पवार साहेब राष्ट्रवादीचे अध्यक्ष असले तरी बाकीची संघटनेतली बरीचशी कामं, मग जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेची तिकीटं असतील, वेगवेगळी पदं देण्याचं काम असेल, आमच्या मार्केट कमिटीचे काही निवडणुका असतील, कारखान्याच्या काही निवडणुका असतील, ह्या सगळ्यामध्ये माझा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आणि त्याच्यातनं अनेक कार्यकर्त्यांना आपण उभं करण्याचं काम केलं. एकच भावना होती की सगळ्यांनी मिळून तुमच्या माझ्या भागाचा विकास करावा. आता बोलत असताना गडकरी साहेबांनी सांगितलं, जातीपातीचा विचार करू नका. आपल्याला विनंती करेन की जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करून आपल्याला चालणार नाही. आपल्याला काल राज ठाकरे देखील पुण्यामध्ये होते, माझ्या इतर ठिकाणी सभा होत्या, परंतु आज मी पेपरमध्ये वाचलं, त्यांनी पण सांगितलं त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांचं चिन्ह वेगळं आहे, त्यांचा झेंडा वेगळा आहे. माझा पक्ष, माझा झेंडा, माझा चिन्ह वेगळं आहे. परंतु त्यांनी कबूल केलं की मी अनेक नेते बघितले, परंतु अजित पवारनी राजकारणात आल्यानंतर जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही. सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन त्यांनी काम केलं. आज विरोधक देखील माझ्याबद्दल हे मान्य करतात. मलाही ते मनापासून ती भूमिका माझी आहे. मी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारेनं पुढे त्या ठिकाणी जातो. मित्रांनो, पुणे वाघोली मेट्रो त्याच्यामध्ये आपण ती मंजूर केली, परंतु एक विनंती आहे की मेट्रो पुढे छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ, तुळापूर आणि वडू इथपर्यंत गेली पाहिजे. 100% ती तिथपर्यंत पण जाईल. तुम्ही काही काळजी करू नका. फक्त त्याच्याकरता तुम्ही 13 तारखेला खोट्या नाट्या प्रचाराला बळी न पडता घड्याळाच्या शेजारचं बटन दाबा. केंद्रातनं निधी शिवाजीराव आढळराव पाटील आणतील, त्यांना मदत एकनाथराव, मी आणि देवेंद्रजी करू. त्यांच्या जोडीला मुरलीधर बोळ आहेत, सुनेत्रा पवार आहेत, तिकडे श्रीरंगप्पा बारणे आहेत. आम्ही तिथं मोदी साहेबांना सांगू की मोदी साहेब
आज जिल्ह्याने 4 खासदार निवडून दिलेले आहेत. आम्हाला आता निधी पाहिजे, आम्हाला आता तिथं केंद्रातनं मेट्रो करण्याच्या करता निधी पाहिजे, रस्ते बांधण्याच्या करता निधी पाहिजे. माझ्या इथं 24 तास 7 दिवस पाणी मिळावं याकरता पाण्याच्या मोठ्या योजना आणि उंच पाण्याच्या टाक्या आम्हाला बांधायच्यात. आम्हाला मुळशीचं पाणी आणायचंय, त्याकरता आम्ही निधी पाहिजे. मित्रांनो, अलीकडच्या काळात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 1 जानेवारीला आपला रणस्तंभ जो आहे, कोण त्याला विजयस्तंभ म्हणतं, कोण त्याला रणस्तंभ म्हणतं, वेगवेगळ्या नावाने तो ओळखला जातो. तो कार्यक्रम यासाठी पुढं पेरणे फाटापर्यंत आपण कोरेगाव भीमा 5 किलोमीटर आहे, तिथपर्यंत देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे मेट्रो असेल किंवा इतर वाहनं न्यावी लागतील. तिथं पण मागे मी कलेक्टरला सांगितलेलं होतं की तिथंही जागा एक्वायर करा. पहाटे पहाटे लोकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते आणि नंतर जर तिथं इमारती झाल्या, तिथली जागा जर व्यापली गेली तर आम्हा सगळ्यांची गैरसोय होईल आणि त्याच्यामुळं त्याही कामामध्ये आपण लक्ष देतोय. मित्रांनो, अशा पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांचं 300 कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे खर्च करून आपण वडू आणि तुळापूरला छत्रपती स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य अशा प्रकारचं स्मारक करतोय की प्रत्येकाला ते स्मारक बघितल्यानंतर अभिमान वाटावा. शौर्य असणारा राजा कसा असावा, तर तो छत्रपती संभाजी राजांच्या सारखा असावा. एकही लढाई न हरलेला अशा प्रकारचा तो राजा होता. मागं भूमिपूजनाच्या निमित्तानं आलो तर त्याच्यात निवडणुकीमुळे एकही निवडणूक असं म्हणलं तर तेवढंच दाखवत बसतात, दादा चुकला एकही निवडणूक. अरे, जो काम करतो तोच चुकतो साल्यांनो. जो कामच करत नाही तो बिनचुकच असतो. कामच करत नाही कसा चुकत? त्याचा काहीतरी डोकं चालवा ना. जे माझी त्याच्यामध्ये चेष्टा टिंगल टवाळी करतात त्यांच्याकरता खास मला हे सांगायचंय. मित्रांनो, मगाशी सांगितलं ती गोष्ट खरी आहे. मी सरकारमध्ये गेल्यानंतर एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही मौलाना आझाद महामंडळाला बाग भांडवलाच्या करता 1000 कोटी रुपयाचं बाग भांडवल केलं. 1000 कोटी रुपये. का तर त्याही त्यांच्या समाजाच्या मुलांना मुलींना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं त्याकरता हा कार्यक्रम आपण दिला. अल्पसंख्याक विभागाला निधी दिला. त्यांचा शादीखाना असेल, त्यांचा उर्दू शाळा बांधायचा कार्यक्रम असेल, तिथं दफनभूमीला वॉल कंपाऊंड करण्याचं काम असेल, ही समाजाची गरज आहे. स्मशानभूमी पण चांगल्या पाहिजेत, दफनभूमी पण चांगल्या पाहिजेत. वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं अंत्यसंस्कार केले जातात आणि वर्षानुवर्ष चालत आले. त्याच्यामध्ये कुठं आपल्याला अडथळा आणायचा नाही, कारण आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुढे चाललोय. त्याकरता आम्हाला सगळ्यांना तुम्हाला विनंती करायची की तुम्ही सगळ्यांनी ह्या घड्याळाच्या चित्राचा महायुतीचे उमेदवार म्हणून आपल्या शिवाजीराव आढळराव पाटलांना त्या ठिकाणी निवडून द्या. मित्रांनो, जो माणूस राजीनामा द्यायला निघालेला होता, जो माणूस कलाकार आहे, जो माणूस तुम्हाला 5 वर्षात जास्त काळ भेटला नाही, मात्र पराभूत होऊन देखील शिवाजीराव आढळराव पाटलांनी संपर्क ठेवला. गावातले काही प्रश्न असतील, गाव पातळीवरची ही निवडणूक नाहीये, ग्रामपंचायत किंवा काही निवडणुकीमध्ये एकमेकाच्या विरोधामध्ये तुम्ही लढला असाल तर ते राजकारण या लोकसभेच्या निवडणुकीच्या पुढे आणू नका. ही जनतेचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. ह्याच्या संदर्भामध्ये आपल्या वाघोलीमध्ये गायरान गट नंबर जमीन गट नंबर 11-19 आणि 11-23 मध्ये 3.5 एकर जागेमध्ये विशेष बाब म्हणून मंजूर ट्रॉमा केअर युनिट इमारत बांधकामाकरता निधी पाहिजे. मित्रांनो, हा महत्वाचा रोड असल्यामुळं, ट्रॅफिक जास्त असल्यामुळं इथं ट्रॉमा केअर युनिटची गरज आहे. या बाबतीमध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी तुम्हाला 100% मदत करीन. माझी फक्त विनंती एवढी आहे, संबंधित कार्यकर्त्यांनी आचारसंहिता संपल्यानंतर दर आठवड्याला मी सर्किट हाऊस किंवा कौन्सिल हॉलला असतो किंवा मुंबईला आठवड्यातले 4 दिवस असतो, तिथं मला येऊन भेटा. मी त्याबद्दलच्या सूचना संबंधितांनी त्या ठिकाणी देईल. आपल्याकडे आता PMRDA पण केलेलं आहे. माझ्या वाघोलीमध्ये डेव्हलपमेंट प्लॅन, DP रस्ते ह्याच्याही बद्दल काही
समस्या झालेल्या आहेत त्या समस्या दूर करायच्या असतील तर आपल्याला ताबडतोब हे रस्त्याची कामं सुरू करावी लागतील. त्याही मध्ये मी लक्ष त्या ठिकाणी घालील आणि वाघोली येथे विविध विकास कामांच्या करता आपल्या पुणे महानगरपालिकेमधून तरतूद करून पाहिजे. त्याच्यात संदर्भामध्ये देखील आचारसंहिता संपल्यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी आणि तुमच्यातले काही प्रमुख महायुतीचे सहकारी असं आपण एकत्र बसू आणि त्याच्यातनं कुठल्या कुठल्या कामाला प्राधान्य देण्याची गरज आहे, कुठली कुठली कामं तातडीनं करण्याची गरज आहे, या पद्धतीनं आपण एकमेकाला सहकार्य करून पुढे जाऊ. त्याबद्दल आपण काही काळजी करू नका अशा प्रकारची खात्री आणि विश्वास मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना या निमित्तानं देतो. मित्रांनो, भविष्याचा विचार करून आम्ही पुणे पिंपरी चिंचवड शहराला रिंग रोडचा प्रकल्प जो हाती घेतलेला आहे तो मला आश्चर्य वाटेल की त्या कामाला 20,000 कोटी रुपये रस्त्याच्या कामाला लागत आहेत, परंतु भूसंपादन देखील आम्ही केलं आणि त्याला राज्य सरकारने 10,519 कोटी रुपयाचा ते रस्ते भूसंपादनाकरता निधी दिलेला आहे. आणि हाच प्रयत्न आहे की गतीनं ते काम चाललं पाहिजे. शहरात होल्डिंगची समस्या आहे. पुणे नगर रोडवर होल्डिंग पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाल्याच्या घटना घडल्यात. येणाऱ्या काळात शहरातील रस्त्याकडच्या होल्डिंग बाबत कडक अंमलबजावणी करून नागरिकांना अशा समस्यांना पुढे तोंड द्यावं लागणार नाही याबद्दलची पण काळजी आमचं महायुती म्हणून आम्ही घेऊ. कारण सध्या वादळी पाऊस पडतोय, वारं येत आहे आणि पाऊस पडतोय अचानक. काल पुण्यामध्ये पडलाय, त्याच्यातनं माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. कधी कधी पत्रे उडून जात आहेत आणि काही काही निष्पाप लोकांना त्याच्याबद्दलचा त्रास सहन करावा लागतो. त्याच्यावर त्या होल्डिंगच्या संदर्भामध्ये देखील आपण अशा पद्धतीनं मार्ग काढू. माझ्या वाघोलीत अनेक गृहनिर्माण प्रकल्पाचं सांडपाणी म्हणजे त्याला व्यवस्थापन जबाबदार बांधकाम व्यावसायिकांना एका विशिष्ट कालावधीमध्ये पूर्ण करणं अपेक्षित होतं, परंतु सांडपाणी प्रभावीपणे व्यवस्थापन करण्याचं काही बांधकाम व्यावसायिकांना अपयश आलं. त्याचा बोजा आता सोसायटीच्या रहिवाशांवर पडलेला आहे, ज्यामुळे समस्या वाढलेल्या आहेत. हे सांडपाणी व्यवस्थापन समस्या आपण निकाली काढतोय, कारण त्याच्यामध्ये जिल्हा परिषद, PMRDA, राज्य सरकार, पुणे महानगरपालिका असं सगळ्यांना एकत्र करून कुणाचं काम आहे, कुणी टाळलंय आणि बिल्डर या सगळ्यांना त्याच्यामध्ये एकत्र घेणार आणि ज्याची जबाबदारी होती त्याच्याकडनं STP त्याला म्हणतात, ते STPचे प्लांट आपण त्या ठिकाणी उभे करू आणि कचऱ्याची आणि STPच्या संदर्भात हे खराब जे पाणी आहे त्याही संदर्भामध्ये आपण मार्ग काढण्याचं काम करू. आपण काळजी करू नका. माझी एवढीच विनंती आहे की यावेळेस मात्र मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे हे विरोधी पक्षाचे खासदार असल्यामुळं ते तिकडंही जास्त जात नव्हते लोकसभेमध्ये. माझ्याही DPDCला कमी यायचे, माझ्या कालवा सल्लागार समितीला कमी यायचे. त्याच्यामुळे मी जे का पालकमंत्री म्हणून मिटिंग घ्यायचो त्याला पण त्यांची उपस्थिती कमी असायची. ते सरळ मला सांगायचे, कारण ते आम्ही एकाच पक्षामध्ये होतो. त्याच्यामध्ये आता त्यांनी पक्ष सोडला. ते म्हणायचे, दादा माझं अमक्या अमक्या मालिकेचं शूटिंग हे मुंबईमध्ये चाललेलं आहे, त्याच्यावर मला मिटिंगला येता येणार नाही. मित्रांनो, बंधू भगिनींनो, मतदारांनो, ही व्यक्ती कलाकार आहे, ही व्यक्ती अभिनेता आहे, ही व्यक्ती नट आहे, ही व्यक्ती नाटकात काम करते. त्याच्यामुळं ते तुम्हाला वेळ देऊ शकत नाही. मला तर मागं म्हणले होते आम्ही एकत्र असताना मागच राजीनामा द्यायचा, पण मी देऊन दिला नाही. मी त्यांना म्हणलं पुढं नका उभं राहू. मला म्हणले आता नाही राहणार आणि पुढं गुडघ्याला बाशिंग बांधलेलं आहे. याचा विचार मतदारांनो करा. भावनिक होऊ नका. डायलॉग बाजी वेगळी आणि रोजचे रोज दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या अडचणी सोडवणारा कार्यकर्ता वेगळा, नेता वेगळा. वाघोली काही फार पुण्यापासून लांब नाहीये. त्याच्यामुळे साधारण माझा शनिवारचा दिवस पुण्याकरता मी ठेवलेला आहे. तिथं आपण कधी तुमच्या सार्वजनिक कामाच्या करता येत चला. मी देखील कामाचा माणूस आहे. सकाळी 6 वाजल्यापासून माझं काम सुरू होतं. त्याच्यामुळं तुमचे जे काही सार्वजनिक प्रश्न असतील, आता ज्या गोष्टीचा अवापव केलेला आहे त्याबद्दलचे काही प्रश्न असतील तर तेही प्रश्न सोडवण्याच्या करता मी आणि माझे महायुतीची सगळी टीम तुमच्यामध्ये त्या बाबतीमध्ये लक्ष देईल याबद्दलची पण खात्री मी आपल्याला देतो. पुणे पिंपरी चिंचवड शहरानंतर
आता पुणे नगर रोड तिसऱ्या पुण्याचा विस्तार होतोय. या भागाचा, शहराचा, IT क्षेत्राचा, सेवा क्षेत्राचा, आरोग्य शिक्षण क्षेत्राचा विस्तार वाढतोय. त्यामुळे भविष्याचा विचार करून आपल्याला केंद्र सरकारकडनं मोठा निधी आणावा लागेल. आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ करायचंय. हे डिफेन्स आहे, त्याच्यामुळे इथं अनेक अडचणी येत आहेत. त्याकरता केंद्रामधनं आपल्याला निधी लागेल. त्याकरता तुमचा पाठिंबा केंद्रामध्ये सपोर्ट करणाऱ्या खासदाराला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सारखं सारखं सांगतोय की घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबण्याचं आपण काम, समोरील काम करा. म्हणजे हे सगळे प्रश्न आपण मार्गी त्या ठिकाणी लावू. मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्या पद्धतीनं मी पुणे आणि पिंपरी चिंचवड 25 वर्ष बदलवलं, विकास केला, तिथं झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माझ्या गरीबाला पण 7-7 मजलीच्या इमारती बांधून दिल्या. मित्रांनो, आता 3 कोटी बेघर घरांना घरं बांधण्याचा कार्यक्रम आहे. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, फक्त ते गरीब असावेत. त्याच्यामध्ये 300 युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्यांना आता वीज मोफत द्यायची, 300 युनिट पर्यंत. म्हणजे गरीबाला त्याचा फायदा होणार आहे. 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य आपण देतोय. मोदी साहेबांचं म्हणणं आहे की एक देखील माझ्या भारतातला गरीब माणूस उपाशी झोपता कामा नये. त्याकरता हा कार्यक्रम आता तर चालूच होता, पुढे 5 वर्ष वाढवायचं ठरवलं. आणि मी आपल्याला सांगतो, पुणे पिंपरी चिंचवड एवढं वाढलंय, आता त्याच्यामध्ये इतर शहरं घालणं अशक्य झालेलं आहे. मी आता देहू, आळंदी, चाकण, इकडं वाघोली, इकडं हडपसर मध्ये नसणारा भाग, ह्या फार उरळी कांचन पर्यंत, वाकवस्ती, त्याच्यामध्ये लोणी काळभोर, ह्या सगळ्या भागाचा सर्वे करायला सांगितलाय. मी नेते मंडळींना पण सांगतोय, ह्याच्यामध्ये मला 3री महानगरपालिका करायची. आणि भौगोलिक दृष्ट्या तुम्हाला महानगरपालिका केल्याशिवाय टाउन प्लॅनिंगचे व्यवस्थितपणे नियम लागत नाही, नियोजन चांगलं होत नाही. आता आपले बारके बारके रस्ते आहेत, उद्या ॲम्ब्युलन्स घालायची म्हटलं तर जाणार नाही. फायर ब्रिगेड आग लागली तरी मोठं फायर ब्रिगेडचा बंब जायचं म्हटलं तरी जाणार नाही. ॲम्ब्युलन्स किंवा फायर ब्रिगेड किंवा आमची पोलिसांची गाडी काही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हाताबाहेर गेली तर ते पोलिसांचा पिंजरा आतमध्ये घालायचा तरी जाणार नाही. त्यामुळं आपल्याला पुढच्या 25-50 वर्षाचा विचार करून त्याच्यात कोणालाही त्रास होणार नाही. मी तुमच्याशी चर्चा करेन, मी एकदम निर्णय घेणार नाही. मी तो नकाशा दाखवेन, कुठला कुठला भाग येतोय, कुठली कुठली गावं येतात, लोकसंख्या किती आहे. 2011ला लोकसंख्येची जनगणना झाली, 21ला झाली नाही. आता प्रचंड पॉप्युलेशन वाढलंय, त्याही गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल. आणि म्हणून मित्रांनो, कचरा असेल, वाहतूक असेल, आपलं त्याच्या संदर्भातले वेगवेगळ्या प्रकारचे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, असे रस्त्याचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न सोडवण्याच्या करता तुम्हाला नरेंद्र मोदी साहेब तर 3ऱ्यांदा पंतप्रधान होणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. परंतु त्यांच्या विचाराचा खासदार यावेळेस न कुठल्या तक्रारी सांगण्याच्या करता आपण शिवाजीराव आढळराव पाटलांच्या घड्याळाच्या समोरचं बटन दाबलं तर हे सगळे प्रश्न मार्गी लागायला आपल्याला मदत होईल. त्याच्यामध्ये मी पण सारख्या सारख्या बैठका घेऊन त्याच्यामध्ये पाठपुरावा करीन. मला महायुतीच्या भाजप, शिवसेना, राष्ट्र कान्होराज लाईव्ह टीव्ही चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. पत्ता संत श्रेष्ठ कान्होराज महाराज नगरी, साकोरे आळी, दत्त मंदिर शेजारी, मुक्काम पोस्ट केंदूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मुख्य संपादक MD साकोरे. मोबाईल नंबर 7387 045 943. सहसंपादक संजय साकोरे. मोबाईल नंबर 9850 62 55 32.